नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या लाडक्या नतिकीच इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मधील NMS यामधील विषय अंकगणित यामधले प्रकरण क्रमांक 3 घातांक व घनमूळ। यामध्ये आपण अभ्यासणार आहोत सरावासाठी जे प्रश्न आपल्याकडे दिलेले आहेत पुस्तकांमध्ये NMSच्या, त्या प्रश्नाच्या आधारित आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर चर्चा करण्याच्या तत्पूर्वी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसतील तर अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, सरावासाठी जे आपल्याकडे प्रश्न दिलेले आहेत घातांक व घनमूळ या प्रकरणाच्या आधारित यामधला पहिला प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे। काय दिलेला आहे बघा, 3चा 5वा घात गुणिले 3चा 7वा घात छेदामध्ये 3चा 9वा घात बरोबर टिंब टिंब, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह असं आपण समजूया। म्हणजे या दोघांची कोणती क्रिया केल्यानंतर क्रिया करायची आहे, त्याच्यानंतर ही पण क्रिया करायची आहे, क्रिया केल्यानंतर त्याचा आन्सर काय येईल असा आपल्याकडचा प्रश्न आहे। तर सगळ्यात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्याला नियम पाठ असणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्याला नियम पाठांतर आहेत तोच विद्यार्थी या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतोय। कशा प्रकारचे बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याकडे नियम क्रमांक पहिला आहे a चा m वा घात गुणिले a चा n वा घात असेल तर म्हणजे काय, याला आपण अगोदर व्यवस्थितपणे समजून घेऊया की नेमकं हे काय दिलेलं आहे। जर संख्या गुणाकारात असतील, नियम क्रमांक 1 व्यवस्थित समजून घ्या, जर संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया समान असेल तर अशा वेळेसला घातांकाची बेरीज करावी। म्हणजेच a चा m वा घात गुणिले a चा n वा घात असेल तर a च्या डोक्यावर m अधिक n वा घात होतो, हे नियम क्रमांक 1 आपल्याला सांगते। तर त्याच नियमाचा वापर नेमकं इथं आपल्याला करायचा आहे। बघा, 3चा 5वा घात गुणिले 3चा 7वा घात, म्हणजे यामध्ये कोणती गोष्ट आपल्याला समजलेली आहे की दिलेली जी संख्या आहेत ती गुणाकार स्वरूपामध्ये आहेत आणि त्यांचा पाया इथं कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, समान आहे। जर संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया समान असेल तर अशा वेळेसला घातांकाची बेरीज होते, बरोबर आहे। म्हणजे 3चा 5वा घात गुणिले 3चा 7 म्हणजे 3च्या डोक्यावर 5 अधिक 7वा घात म्हणजे 3च्या डोक्यावर कितवा 12वा घात आपल्याला मिळालेला आहे। म्हणजेच आता वरी आपल्याला 3चा 12वा घात मिळालेला आहे आणि छेदामध्ये 3चा 9वा घात आहे। आता इथं नेमकं कोणत्या नियमाचा वापर होईल बघा विद्यार्थी मित्रांनो, तर इथं होईल दुसऱ्या नियमाचा वापर इथं आपल्याला करायचा आहे। तर दुसरे नियम आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, a चा m वा घात भागिले a चा n वा घात, म्हणजे जर संख्या भागाकारात असतील आणि त्यांचा पाया समान असेल तर अशा वेळेसला घातांकाची वजाबाकी करावी। म्हणजे a च्या डोक्यावर m वजा n वा घात, बरोबर आहे। मग इथं जर आपण बघितलं तर हे जे संख्या आहेत ते भागाकार स्वरूपामध्ये आहेत आणि त्यांचा पाया इथं आपल्याला समान दिसतो, बरोबर आहे। संख्या भागाकारात आहेत आणि त्यांचा पाया समान आहे, म्हणजे अशा वेळेसला घातांकाची आपल्याला वजाबाकी करावी लागते। म्हणजे 3च्या डोक्यावर 12 आणि छेदामध्ये 3च्या डोक्यावर 9 आहे, म्हणजे 3च्या डोक्यावर 12 वजा 9वा घात, म्हणजेच 3च्या डोक्यावर 12तून 9 गेले, किती उरले विद्यार्थी मित्रांनो, 3 उरलेले। म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याकडे काय मिळालेलं आहे, 3चा 3रा घात म्हणजे 3चा घन असं आपण त्याला म्हणू शकतोय। मग या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, तर त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। समजलं का विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याकडे काय दिलेला आहे बघा, खूप सोपे प्रश्न आहेत। जर तुम्ही याला समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केलात तरच ते गणित आपल्याला लक्षात येतील, अन्यथा आपल्याला ते लक्षात येणार नाही। हे सुरुवातीचं जे गणित होतं ते 2 नियमाच्या आधारित होतं। ज्या विद्यार्थ्याला ही 2 नियम पाठ आहेत तोच विद्यार्थी या प्रश्नाला चांगल्या प्रकारे व्यवस्थितपने सॉल्व्ह करू शकतोय। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 0.005 चा घन बरोबर टिंब टिंब दिलेलं आहे। म्हणजे आपल्याला काय करायचंय, दिलेली संख्या ही पूर्ण स्वरूपामध्ये दिलेली नाही तर ही दिलेली आहे दशांश स्वरूपामध्ये दिलेली आहे आणि दशांश संख्येचं आपल्याला घन करायला सांगितलेलं आहे। तरी आपल्याला घाबरायची गरज नाही। तर घाबरायची गरज नाही म्हणल्यानंतर या प्रश्नांना नेमकं सॉल्व्ह करायचं कसं बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 2, तर आपण काय करूया, याला सोडवण्याचा प्रयत्न करूया। सगळ्यात अगोदर आपण काय करूया, एका एका अंकाचा आपण घन घेऊया। बघा विद्यार्थी मित्रांनो, 5चा घन किती येतोय विद्यार्थी मित्रांनो, 5चा घन येतोय 125। अरे मग 5चा घन जर आपण 125 घेतलं तर इथं पण आपल्याला 125 दिसते। पर्याय क्रमांक 2 मध्ये पण 125 आहे
पर्याय क्रमांक 3 मध्ये पण आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पण आहे. म्हणजे प्रत्येक पर्यायांमध्ये आपल्याला 125 125 125 अशा प्रकारची संख्या आपल्याला सर्व पर्यायांमध्ये आढळून आलेली आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो, हे इथे एक शून्य दिलेलं आहे. मग शून्याला काय करायचंय, शून्याचा घन करायचा आहे. शून्याचा घन म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, 3 शून्य होईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर अलीकडचा एक शून्य आहे, त्याचं काय होईल, त्याचे 3 शून्य येतील आणि दशांश शून्य. मग अशा प्रकारे 0.005 चा घन आपल्याकडे मिळतो 0.600125. हा पर्याय आपल्याला दिलेला आहे का बघा. यस, हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बघा विद्यार्थी मित्रांनो, या शून्याचं व्यवस्थितपणे गणित समजून घ्या. आपल्याकडे दिलेला असेल समजा 10चा वर्ग, तर आपण काय करतोय, शून्याचा वर्ग म्हणजे हे 2 शून्य, एकाचा वर्ग म्हणजे 1 घेतोय. बरोबर आहे. जर आपल्याला सांगितलेलं आहे की 10चा घन, तर आपल्याला शून्याचा घन किती येणार, 3 शून्य आणि एकाचा घन 1. अशा प्रकारे शून्याचं गणित असते. तर त्याच्यामुळे आपण ह्या गणिताला सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याकडे आलेली नाही. तर अशा प्रकारचे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये दिसू शकतात. या प्रश्नांना आपल्याला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहणार आहोत लागलीच प्रश्न क्रमांक 3. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला समजायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे 19,683 या संख्येचे घनमूळ किती. घनमूळ म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बघा घातांक व घनमूळ शिकत असताना आपल्याला घनमूळ म्हणजे काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याला घन आणि घनमूळ माहीत नसतील तर याच्या आधारित येणारे प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही. तर त्यावरती आपण 2 मिनिटाची चर्चा करूया. बघा, एकाचा घन 1, दोनाचा घन 8. आता 8चे घनमूळ किती विद्यार्थी मित्रांनो, 2. मग अशा प्रकारे ज्याला आपल्याला घन आणि घनमूळ कशाला म्हणायचं हे लक्षात असणं गरजेचं आहे. मग आपल्याकडे दिलेले 19,683 या संख्येची घनमूळ किती, म्हणजे 23, 33, 17, 27 या 4 पर्यायांपैकी कोणत्या संख्येचं घन आपल्याकडे 19,683 दिलेलं आहे. हा प्रश्न घनाच्या आधारित आहे. ज्या विद्यार्थ्याला घन अगदी व्यवस्थित पाठांतर आहेत त्या विद्यार्थ्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर हा खूप सोपा प्रश्न आहे. 19,683 या संख्येचे घनमूळ काय आहे, मग 27 आहे. बरोबर आहे. मग हा प्रश्न NMSच्या परीक्षेमध्ये 2018 साठी विचारला गेलेला आहे. यंदाच्या पण NMSच्या डिसेंबर महिन्यामध्ये जी परीक्षा होणार आहे या परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर त्याच्यासाठी अगोदरच त्याची आपल्याला पूर्वतयारी करून घेणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना. तर सर्वच्या सर्व विद्यार्थी जे विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना माझ्यातर्फे एक सूचना की सर्व विद्यार्थ्यांनी 1 ते 50 पर्यंतची जे घन आहेत ते घन अगदी व्यवस्थित तोंडपाठपणे पाठांतर करून घ्यावे की जेणेकरून याच्या आधारित जे येणारे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांना आपल्याला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतरचा आपल्याला पाहणार आहोत आपण त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 14 जो की आपल्याला नियमाच्या आधारित दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा, एचा यमवा घात भागिले एचा यनवा घात बरोबर टिंब प्रश्नार्थक चिन्ह. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा तर खूप सोपा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही. हो, यस, खूप सोपा आहे. का सोपा आहे, कारण आत्ताच आपण वरती बघितलेला आहे की जे 2 नियम कोणकोणते होते ते आत्ताच आपण वरती बघितलेलं आहे. बरोबर आहे. मग ह्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला अडचण येणार नाही. बघा, जर संख्या भागाकारात असतील, ही इथं भागाकारात चिन्ह तुम्हाला दिसते. यस, जर संख्या भागाकारात असतील आणि त्यांचा पाया समान असेल तर, म्हणजे इथं हा जो संख्या आहे त्या संख्येचा पाया ए जो आहे तो कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, समान आहे. मग जर संख्या भागाकारात असतील आणि त्यांचा पाया समान असेल तर अशा वेळेसला काय होते, घातांकाची वजाबाकी होते. म्हणजे एच्या डोक्यावर यमवा घात भागिले एच्या डोक्यावर यनवा घात असेल तर म्हणजे एच्या डोक्यावर यम वजा यनवा घात असेल. मग हा पर्याय आपल्याला कुठे दिसते बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला काय दिसते, एच्या डोक्यावर यमवा घात वजा यनवा घात आपल्याला ही संख्या मिळते. बरोबर आहे. मग प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण त्या प्रश्नांना सॉल्व्ह करू शकतोय. खूप सोप्या प्रकारचे उदाहरणे आहेत. व्यवस्थितपणे समजून घेत चला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 काय दिलेला आहे बघा, पूर्ण वर्ग आणि पूर्ण घन दोन्ही असणाऱ्या लहानात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्येतील अंकांची बेरीज टिंब असेल, असा हा आपल्याकडचा प्रश्न आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, प्रश्नांना वाचन करून व्यवस्थितपणे समजून घ्यायचंय.
बघा काय दिलेलं आहे की पूर्ण वर्ग आणि पूर्ण घन, म्हणजे दिलेली जी संख्या आहे ती संख्या पूर्ण वर्ग पण आहे आणि ती संख्या पूर्ण घन पण आहे. घन दोन्ही असणाऱ्या, म्हणजे वर्ग पण असणाऱ्या घन पण असणाऱ्या दोन्ही असणाऱ्या लहानात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला शोधायची. मग अशी कोणती 2 अंकी संख्या आहे जी की पूर्ण वर्ग पण आहे आणि जी की पूर्ण घन पण आहे? तर आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, ते आपण काय करूया इथं पेजेसवरती मांडून घेऊया. घन एकीकडे आणि वर्ग एकीकडे. 1चा वर्ग 1, त्याच्यानंतर 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग किती 16, 5चा वर्ग किती विद्यार्थी मित्रांनो 25, 6चा वर्ग किती 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग किती 81 आणि 10चा वर्ग 100. त्याच्यानंतर आपण वरती बाजूला घन लिहून घेऊया. 1चा घन 1, 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64. त्याच्या खाली घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याकडे पूर्ण वर्ग आणि पूर्ण घन दोन्ही असणाऱ्या लहानात लहान 2 अंकी संख्या आपल्याला शोधायचं आहे. मग यामधली लहानात लहान 2 अंकी संख्या घनची आहे 27 आणि लहानात लहान संख्या आहे आपल्याकडे 16, जी की पूर्ण वर्ग आहे पण जी पूर्ण घन नाही. ही घन आहे पण पूर्ण वर्ग नाही. मग अशी आपल्याकडे आता 64 दिलेलं आहे. इथं आहे का 64? यस. मग इथं पण आपल्याला 64 दिसते, इथं पण आपल्याला 64 दिसते. 64 ही जी संख्या आहे ती कशी आहे विद्यार्थी मित्रांनो? पूर्ण वर्ग पण आहे आणि पूर्ण घन पण आहे. बरोबर आहे. मग आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की पूर्ण वर्ग आणि पूर्ण घन दोन्ही असणाऱ्या लहानात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्येतील अंकांची बेरीज आपल्याला करायची आहे. मग 64 ही जी संख्या असेल तर याचे अंक कोणकोणते आहेत? 6 आणि 4 यांची बेरीज किती येणार मग? 10. तर 10 हा पर्याय आपल्याला दिलेला आहे का बघा विद्यार्थी मित्रांनो? यस. पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला 10 ही संख्या दिसते. मग प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 ला सॉल्व्ह करता येतोय. त्यानंतरचा हा आपल्याकडचा 6वा प्रश्न आपण पाहूया. बघा, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आणि हा प्रश्न MTSCच्या 2019च्या प्रश्न परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 186 होता. तर यंदाच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न किंवा याच्या आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न कदाचित विचारले जाऊ शकतात. खूप सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा हा आपल्याकडचा प्रश्न आहे. तर कोणती आहे बघा? 2च्या डोक्यावर 2 परत 3च्या डोक्यावर 2. जर संख्या विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, दिलेल्या संख्येचा घाताचा घात असेल तर आपण काय करतोय? घातांकाचा गुणाकार करतोय. म्हणजे 2च्या डोक्यावर 2 परत 3च्या डोक्यावर 2 म्हणजे 2च्या डोक्यावर 2 गुणिले 2 म्हणजे 2च्या डोक्यावर 4. 2चा 4था घात झाला 2चा 22वा घात, 22चा वर्ग, त्याच्यानंतर 2चा 22वा घात. मग यापैकी योग्य उत्तर कोणतं असेल? यामध्ये आपल्याला दिसते की सर्वात मोठा घातांक काय? 22 आहे आणि दिलेल्या संख्येचा. आणि ही संख्या कशी आहे? याला आपण 2 ला 22 वेळा गुणाकार स्वरूपामध्ये लिहावं लागते. म्हणजे याची किंमत, याची व्हॅल्यू कशी आहे? जास्तीची आहे. मग प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक व घनमूळ इयत्ता 8वी NMS विषय अंकगणित मधले प्रकरण क्रमांक 3 घातांक व घनमूळ यामध्ये प्रश्न क्रमांक जे आपल्याला सरावासाठी जे प्रश्न होती त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 पासून तर प्रश्न क्रमांक 6 पर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्यायची आहे. आपण पुढच्या व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊया. आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू.